काय मंडळी, अरे तुम्ही खाली का बसलात? वरती कोसर बसाय सोडून. काय रे सुकाळीच्या नो, तोंड का बांधलीत रे? मग काय करणार, त्या मुख्याला वाचायलापासून गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्हाला. जो तो आमच्या तोंडावर थुकते हो. खरं हो, मी नुसत्या तिच्या आईची चौकशी केली ते माझी आई भंडारी इश्यू टाकली. अहो म्या बाहेर घराच्या पडायचा अवकाश. आज समधी गावातली पोरं हे साहेबाच्या चमच्या साहेबाच्या चमच्याकडून मागा लागतात. चमच्यांचं काय करू? बघा बघा साहेब, तुमच्या म्हणून आम्हाला चमचा म्हणतोय. काय रे मुख्या, काय तू ह्या लोकांना चमचे म्हणतोस? मी का बोललो? अहो ती गावची पोरं मला विचारत होती, हे सगळे साहेबाच्या घरी खात्यात पित्यात उठत्यात बसत्यात आणि पुन्हा साहेबाची निंदा नाराजी करतात. तेव्हा हे सगळ्यांना आम्ही ठोकू का? म्हणलं खबरदार, यांच्या अंगाला हात लावायचा नाही, कारण ते आमचे आहे. आता पोरांनी ऐकलं चमचे, त्याला मी काय करणार आता? ते जाऊ दे, तू मला दोन बापाचा म्हणला का नाही? मग त्यात काय खोटं बोललो? काय खोटं बोललो साहेब? तुम्हाला बापासारखे आहेत का नाही? बापासारखे? अरे हे तर आमचं बापच आहे. होय का नाही? मग हे एक बाप आणि घरचा एक ओरिजिनल बाप म्हणून किती झालं? दोन झालं. झालं का नाही? काकू आम्ही हातात आहे. तुम्हाला नाही हे चमचे बोलली, हे चमचे. त्याला दोन बाप आहे तिचे. बघा साहेब तुम्ही आता याला, हे गाव एक नंबरचं हलकट आहे, हलकट. आज 15 वर्ष झाली पण गावामध्ये इलेक्ट्रिकल पाणी आहे का? नाही. 5 इलेक्शन झाली, 5. पण 5ला शिवाय तुम्ही कुणाला निवडून दिलंय का? नाही. लाजा वाटत नाही का रे? त्याला पाटील झाला की त्याचा मुलगा, मुलगा झाला की नातू, नातू झाला की पंतू, पंतू झाला की मेवना. चाललेत निवडून, चाललेत. घराणीशाही चालू, घराणीशाही चालू. तुम्ही मारा स्टॅम्प विचारा कसा? अरे घरातल्या घरात सहकारी सोसायट्या काढून प्रतिनिधीच्या नावाखाली सगळा पैसा गोळा करतात आणि होत्यात गब्बर. आणि तुम्ही त्यांची लावताय पोस्टर. तुम्ही मेला की तुमचा मुलगा पोस्टर, तुमचा नातू पोस्टर, तुमचा मेवना पोस्टर. तुम्ही सगळे पोस्टर कर. थूक तुमच्या तोंडावर, तुमच्या मायला तुमच्या मायला. तुमच्या आईला वाचा आल्यापासून लय बडबड करायला लागला. असं वाटतं दाबण घ्यावाच्या तोंडाचा भोका शिवून टाकावा. पण मी म्हणतो ईशाची परीक्षा बघायची कशाला? अहो तुमच्यापेक्षा माझा मंगळ भारी आहे. आता शास्त्री बा सांगतोय त्याच्यावर माझा विश्वास नाही, समजला? अहो बाई, तुम्ही तिकडे वरताय, मी इकडे वरतोय आणि मधल्या मध्ये तुमचं पात्र माझी इधर फाडते हो. ते काय मी फाटू दे. तुला मी सांगितलं ना, मी तुझ्याशीच लगीन करणार. बस ते लगीन करा हो, पण मंगळाचं काय? त्यात मी तुमचा आहे नरम आणि माझा मंगळ आहे कडक. अरे बाबा, त्याचा मला काय बी तरस होणार नाही, सांगितलं ना? होणार नाही कसा? तरच होणारच. जोपर्यंत त्याच्यामध्ये पॉवर आहे तोपर्यंत तरच होणार ना? हो बाई, याच्यावर एक उपाय आहे. काय? तुम्ही असं करा, तुम्ही माझा मंगळ मारा आणि मी तुमची मंगळी मी तुमचा मंगळ मारतो. अरे वेड्या, आपलं लगीन झाल्यावर ते दोन्ही मंगळ आपोआप मरतील की? हो आपोआपच आहे ना. हे मला ध्यानच आलं नाही. म्हणजे ते दोघं तिकडे मरतात आणि आपण दोघं इकडे मरू ना. ते दोघं तिकडे जगतात आणि आपण दोघं इकडे मरू. ते दोघं तिकडे मरतात आणि आपण दोघं इकडे सुटू. हा सुटू. कोण आहे? कोण आहे? कोण रे तू? तुझी माझी ओळख नाही, पाळख नाही, पहिल्या झटक्याला म्हणतोय कोण रे तू? तू चुप. याला काय बोलायची पद्धत आहे नाही तुला? कोण रे तू? तू आत कसा आलास? तू दरवाजा उघडला पुन्हा आलो. अरे तू ठोकला म्हणून मी उघडला. अरे उद्या कोणी ठोकेल म्हणून तू उघडशील काय? असं नाही, तू आत कसा आलास हा पहिल्या नंबरचा डबा आहे. पहिल्या नंबरचा डबा आहे. बेवडा ठोकलायस काय रे तू? अरे हा पहिला नाही, शेवटचा डबा आहे. लास्ट झालं काय? शिक्षण झालं का? नुसतंच कपडे वापरतो. तू आधी सांग, तू बाहेर होतोस का साखळी ओढू? साखळी ओढू? हो. तरी मला आईने सांगितलं होतं बाबा साखळीवर ध्यान ठेव, साखळीवर ध्यान ठेव. शेवटी तुला लक्ष गेलंच काय? साखळी ओढू? माझ्या साखळीला नुसता हात लावू दे. नुसता वडाच्या लय लांब राहिला, नुसता हात लाव. लावतं खरं? नाही. साखळी वडू? काय रे, तू जर माझी साखळी वडली तर तुला काय वाटतं? मी तुला काय वाढणार नाही? नाही बाबा, काय पण काय वाढणार नाही काय पण तुला वडलं तर बोबला कसं ठोठ माहितीये काय? साखळी वडू? अरे वा कदम, साखळी वडतोय साखळी. मला साखळी वडू. माझ्या कमरेची साखळी याला दिसली कशी?
का रे नाही माझ्या लंगुडाची आतली साखळी तुला दिसली कशी काय लावलंय चुकलो. हा तोंडात मारताना पुन्हा म्हणायचं चुकलो दुसरा काय तो धंदा चुकलो काय झालं बॅगा बॅगा बॅगा. अरे ह्या बाकड्यावर बॅगा या बाकड्यावर तू मग दुसऱ्याने कुठं तुझ्या मड्यावर बसायचं काय रे बोल 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 चुकलो झोप अरे आम्हाला काय आणि कुठेही बसलो पण प्रश्न तुमचा आहे पहिला तुमचा प्रश्न आहे चुकलो हा झोप आता काय जेवतो का अरे आमची आई म्हणली होती की बाबा जेवताना दुसऱ्या माणसाला विचारत जावं म्हणून विचारलं तुला काही नको तूच खा. आम्हीच का खायला अन्नाकडे ढुंगाण करतोय आयुष्यभर अन्न करत बोंबलत फिरावं लागेल खायला बघा ना गॅरंटी संपली तरी अजून अंगाची मस्ती गेली नाही तुझ्या मग रुपाशी मला काय करायचं आहे मग बरं इथू नको जा भूक लावली म्हणून लाडू लाडू खाणार काय नको तू खा. लाडू एका दगड आहे लाडू 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 घे अरे तुझा लाडू खाणार काय चांगला लाडू आहे नको तू काय लाडू खातोय तुझ्या डॉक्टरच्या गोळ्या खा गोळ्या चल झोप. या माणसाच्या रूपानं मला देवच भेटला नाही तर मेला असतात ठार अरे तुला कोण आहे का नाही नातेवाईक कोण नाही येतो का तू बायको आहे काय निदान पोरं बाळा कोण नाही बेवासी दिसतोय असं कर तू आता निर्धार झोप बिंदास झोपतो मी येते काय देऊ नकोस हा बघ तुझा खूनबिन झाला तर मला उठव काय दाखवतो काय मला खाली हा दाखवू ठेव घे मला उठव हे मुला काय अरे तू कोण कुठे चालला मी चाललो मसना तुला काय घ्यायचं तू गप पड ना झोप ना मला बी झोपून येणार स्वतः बी झोप ना गप पडायचा झोप अरे अरे तू माझा जीव वाचवलास ना मग तू आता माझा जीव घेतोस काय नाही, नाही. तुला काय करायचंय काय नाही. अरे मला तुला घरातल्या माणसाने का बाहेर हाकलून दिलाय गाप पडायचं काय अरे रात्री झोप येत नाही का तुला नाही नाही तू झोप नाही, मला अजिबात आवडत नाही झोप म्हणून गेली गप पडायचा हो, हो. बोलायला नाही असते नाही नाही तू झोप मला आणि उठला तर सांगतो मी झोप झोप बाबा झोप ये वर ये वर ये हे बघ साखळी इथे हे बघ ही साखळी तरी मला वाटलं तुला झोप काय आहे ना माझ्या साखळीवर तुझं ध्यान हा घे घ्या तुझ्या माड्यावर आला तरी माझी आईने सांगितलं होतं बाबा पहिल्या वर्गाने जाऊ नको एक नंबरची हलकट माणसं असतात आता मला तुझ्यावर कळलं काय ते आता परत जर माझ्या अंगाला हात लावलाच नाही शपथ तांबे पाहिलं का चार का फोडून पाहिजे हा जा पळत जा फोड द्या काय दिली नाही साखळी हा आता पळ जा